श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आहे माझ्या साईचा बड्डे. तर बड्डे आहे म्हणून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर दर्शन घेण्यासाठी मी आले आहे आणि साई, आई आणि बाजूचा तो मुलगा आहे देवांश, त्याला आम्ही घेऊन आलो आहे. तर मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये आहे लॉक, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर आई म्हणाले हातपाय धुवायला पाणी आहे इथे, तर हातपाय धुऊया. तर मग साई आणि देवांश आणि आईने हातपाय वगैरे धुतलेले, मी सुद्धा धुतले. आणि मग साईने मंदिराचा छोटा जो गेट असतो तो उघडला, त्याबरोबर छोटा आमचा देवांश तो सुद्धा आतमध्ये गेला. आणि मग मी आणि आईसुद्धा आम्ही पाठीमागून निघालो. आतमध्ये आम्ही सुद्धा गेलो, नंतर दर्शन घेतलं. तर नेमकं मंदिराला लॉक होतं, लॉक नसतं पण काय माहिती त्या दिवशी लॉक होतं. मग आम्ही दर्शन घेतलं बाहेरूनच. श्री आई महालक्ष्मीचं, बाजूलाही गणपती आणि मारुतीराया. तर दर्शन वगैरे आम्ही घेतलं. नंतर मग म्हटलं चला जरा 10-1 मिनटं बसूया. तर आम्ही दोघं बसलो, आई बाजूला बसली होती. बसल्यानंतर मग म्हटलं तर चला आता निघूया घरी. मग घरी आल्यानंतर आईने त्याला आरती केली. म्हणजे गावाला अशी पद्धत आहे की वाढदिवस असला की आरती करायची. तर आईने केली, मग मोठी वहिनीने केली आणि छोट्या वहिनीनेसुद्धा त्याला औक्षण केलं. केक कटिंग करायच्या आधी जी सुरुवात असते म्हणजे हॅपी बड्डेचं नाव वगैरे लावायचं असतं. तर तो हा माझा पप्प्या आहे, तो तयारी करतो आहे. आणि इकडे रुद्रसुद्धा आहे, तो सुद्धा बलून वगैरे फुगवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि इकडे साई बसला आहे आणि पाऊसुद्धा आहे, त्याला भूक लागली म्हणून तो म्हणाला मी जरा चहा वगैरे घेतो. आणि इकडे साईला मजा वाटते, साई हसतो आहे कारण त्याला बड्डे सेलिब्रेशन आहे ना, म्हणून त्याला मजा वाटते. आणि इकडे त्यालासुद्धा मजा वाटते, तो नाचतो आहे. इकडे आता तयारी वगैरे चालू आहे आणि बाकी बहिणी वगैरे आहेत, पण ती लोक जेवण करत आहेत. आणि इकडे छोटी वहिनीसुद्धा आले, तीसुद्धा पप्प्या आणि रुद्र आणि पऊला मदत करत आहेत. कारण थोडेसे बलून वगैरे आणलेले आहेत, छोटीशी पार्टी करायची आहे. पप्प्या वगैरे बोलला की आपण थोडेसे बलून वगैरे लावूया, थोडंसं घरामध्ये थोडीशी सजावट करूया. तर त्याची सर्व मेहनत आहे, त्यानं सगळी अरेंजमेंट केलेली की असं करूया तसं करूया. पऊसुद्धा आहे त्याच्याबरोबर.
केक कटिंग करून झाल्यानंतर त्याच्या मोठ्या मामाने, छोट्या मामाने आणि पप्प्याने वगैरे केक भरवला. पप्प्याने त्याला केक लावला. त्याच्या गालाला तर त्याला आवडत नव्हतं तरीसुद्धा जबरदस्तीने लावला. मजा आली. आणि पौ आणि रुद्रने त्याला कॅडबरी वगैरे दिली. आमच्या बाजूच्या घरातली आर्या, अस्मी, आमच्या वरच्या घरातली अवनी, स्वरित आणि आमचा बाजूचा छोटासा देवांशसुद्धा आला होता. पप्पाच्या बाजूला बसलाय, तो चिप्स वगैरे खातोय. आणि साई आहे, रुद्र बसून चिप्स वगैरे खात आहेत. आई पण आहे. आम्ही सुद्धा आता चिप्स आणि केक वगैरे खातोय. मजा आली. सेलिब्रेशन छान झालं. साईला सुद्धा बड्डे आवडला, कारण त्याला मामाच्या गावाला येऊन बड्डे सेलिब्रेशन करायचंच होता. मामाच्या गावाला येऊन साईचा बड्डे सेलिब्रेशन पार्टी केली. कारण साईचा बड्डे हा नाताळच्या सुट्टीमध्ये येतो, त्यामुळे शाळेमध्ये करता येत नाही. चला तर मग मी व्हिडिओ आता इथे थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये.